हे गाईज वेलकम टू आवर चॅनल युनिक विशाल. आज आपण दाल फ्राय बनवणार आहोत, ती पण धाबा स्टाईल. जर तुम्ही बिगिनर असाल तरी तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आपण स्टेप बाय स्टेप सिंपल पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आज आपण बघणार आहोत की एक बेसिक दाल आपण रिच फ्लेवरफुल आणि परफेक्टली बॅलन्स डिशमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो आणि ज्याच्या प्रत्येक स्पूनमध्ये एक परफेक्ट टेस्ट फील आणि एक छान असा फ्लेवर आहे. चला तर पाहू. चला तर गाईस पाहूया इन्ग्रेडियंट काय काय लागणार आहेत आपल्याला दाल फ्रायसाठी. एक कांदा घेतलेला आहे आपण, टोमॅटो एक घेतलेला आहे, जिंजर म्हणजे अद्रक आपला हा एक पीस घेतलेला आहे, लसूण आहे तो पूर्ण एक कांदा घेतलेला आहे, जिरा एक टेबलस्पून आहे, मोहरी एक टेबलस्पून आहे, ग्रीन चिली 3 पीस घेतलेले आहेत, लिंबू ज्यूस घेतलेला तो पण 2 टेबलस्पून आहे आणि गार्निशिंगसाठी आपण घेत आहोत कोथिंबिरी. तर आता आपण मसाले कोणकोणते वापरणार ते पाहूया. आपण 1 टेबलस्पून हळद घेतलेले, 1 टेबलस्पून जिरा पावडर घेतलेले, 1 टेबलस्पून कोरिएंडर पावडर म्हणजे धनिया पावडर घेतलेले आणि 1 टेबलस्पून रेड चिली पावडर घेतलेले. आपलं मीठ जे राहील ते स्वादानुसार राहील, त्याच्यात काही चेंजेस नाही होणार आहेत. चला तर गाईज पाहूया आपल्या दाल फ्रायची प्रोसेस. आता आपण स्टार्ट करत आहोत. सर्वप्रथम आपण गॅस ऑन करायचा आहे, जो की मीडियम फ्लेमवरती करणार आहोत आणि त्याच्यात आपण पॅन ठेवून हाय फ्लेमवरती त्याला करायचं आहे. तेल टाकायचं आहे 2 टेबलस्पून. त्याच्यानंतर त्याला छान असं हीट होऊन द्यायचं आहे ऑइलला. छान असं ऑइल हीट झालेलं आहे आपल्याला आता. तर याच्यात आपण जिरे आणि मोहरी जे आपण एक एक टेबलस्पून घेतले होतं, छान असं तडतडतं आहे बघा, जेणेकरून त्याच्यात फ्लेवर उतरतो आहे छानपैकी. असं तेलही गरम आहे, आपला जिरे आणि मोहरीचा फ्लेवर त्याच्यात उतरलेला आहे. आता आपण इथे टाकणार आहोत चॉप लसूण, जो आपण पूर्ण एक लसूण घेतलं ज्याला फाईन चॉप केला होता. फाईन चॉप करून आपण त्याला आता छान असं तेलामध्ये टाकणार आहोत. इथे आपण आता लसूण टाकलेलं आहे, छान असं लसूण त्याच्यामध्ये तडतडतं आहे. ज्यावेळी तडतडतो लसूण तर त्याचा एक फ्लेवर त्याच्यामध्ये रिलीज होतो. आता आपण इथे जे अद्रक घेतलं होतं त्याला आपण फाईन चॉप केलं होतं, सेम ॲज इट इज लसूणसारखं, तेही आपण इथे ॲड केलेलं आहे. दोघांनाही छान असं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला स्टर करत राहायचं आहे, मध्ये मध्ये त्याला टॉस करत राहायचं आहे. आता इथे आपण जी की फाईन चॉप हिरवी मिरची केली होती तिला ॲड करणार आहोत, जस्ट बिकॉज ऑफ स्पायसीनेससाठी. इथे आपण एक जी हिरवी मिरची आहे त्याला 2 पार्टमध्ये कट केली होती, ती अख्खी टाकली होती. प्लस इथे आपण फाईन चॉप पण केली होती. इट्स डिपेंड अपॉन यू गाईज की तुम्हाला कसं करायचं आहे. मी याच्यात दोन्ही पद्धतीने मिरची ठेवलेली आहे. आता आपण याच्यात ॲड केलेला आहे चॉप कांदा, जो की एकदम फाईन चॉप आपण केला होता. स्लोली आपण त्याला पूर्ण त्याचं स्टर करून घेणार आहोत, हलवायचं आहे, छान असा त्याला मिक्स करायचं तेलामध्ये. हे बघा, मी जसं टॉस करतो आहे तसं करत असाल तर अत्युत्तम आहे. नसेल जमत तर तुम्ही तुमच्या स्पूनच्या साहाय्याने पण ते करू शकता, चमच्याच्या साहाय्याने पण तुम्ही त्याला छान असं फ्राय करू शकता. याच्यात आता आपण ॲड केलं आहे एक टोमॅटो, जो की फाईन चॉप, जसं कांद्याला आपण चॉप केलं सेम टोमॅटोलाही चॉप केलं आहे. त्याच्यात तो आता आपण ॲड केलेला आहे पॅनमध्ये. छान असं त्याला आपण त्याच्यात टाकलेलं आहे. दोघांना आपण फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण दोघांना मिक्स केलेलं आहे छान असं. आपलं दोन्ही रेडी आहे. टॉस करतो आहे मी इथे, टॉस करतो आहे. बघा, टॉस केलेलं आहे आपण, मिक्स केलेलं आहे छान असं टॉस करून. परफेक्ट. हे आता आपण इथे मीठ टाकलेलं आहे. मीठाने थोडंसं जास्त सॉफ्टनेस येतो, त्यामुळे मीठ आता आपण इथे ॲड केलं आहे. मीठ जे आहे तुम्ही ॲज पर टेस्ट ॲड करू शकता जसं तुम्हाला पाहिजे. याच्यात मी 2 टेबल पण ॲड केलेलं आहे, जे की माझ्या टेस्टनुसार आहे. छान असं आता त्याला आपण मिक्स केलं आहे. आता आपल्या मसाल्याचा कलर बदललेला आहे, कारण इथे आपण हळद, लाल तिखट, धना पावडर टाकलेली आहे आणि गरम मसाला टाकलेला आहे. सो आता छान असं त्याला बॉईल होऊन द्यायचं आहे. पुन्हा एकदा आपण ह्याला टॉस करत आहोत, मध्ये मध्ये हलकंसं टॉस करत राहायचं आहे, स्टर करत राहायचं आहे, कारण खाली करपू नये. त्याच्यात मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, जेणेकरून परफेक्ट बॅलन्स सगळ्या गोष्टीचा व्हावा. एकदम परफेक्ट असं आपल्याला ते दिसत आहे.
तुम्ही फील करू शकता की काय लेवलला आपला पूर्ण मसाला फ्राय झालेला आहे. परफेक्ट सगळ्या गोष्टी त्याच्यात उतरलेल्या आहे. टेस्ट आहे, फ्लेवर आहे, अरोमा आलेला आहे. मी ते स्पूनच्या साईडने पूर्ण एकदा स्टर केलेलं आहे. आता थोडंसं बॉईल होऊन देऊया. आता इथे आपण हिंग ॲड केलेलं आहे. हिंग जे की 1 टेबलस्पून आहे. टेस्टसाठी छान असं हिंग पण ॲड केलेलं आहे आपण. पुन्हा एकदा मी त्याला स्टर केलेलं आहे छान असं. मध्ये तुम्ही याला स्टर करत राहा, जेणेकरून आपला मसाला जो आहे तो खाली चिपकणार नाही आहे किंवा करपणार नाही आहे. छान असा 1 मिनटासाठी आपण त्याला तेलावरती हे करूया. आता आपण इथे जो की आपण लिंबू घेतला होता त्याचा ज्यूस आपण त्या मसाल्यामध्येच टाकत आहोत. लिंबूने छान असा टेस्ट येतो, फ्लेवर आहे त्याच्यात. तो थोडासा छान पण हा जो आहे आपण पूर्णपणे अर्धा लिंबू त्याच्यात मिक्स केलेला आहे. आता तो त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर उतरतो आहे. सो आपण पुन्हा एकदा त्याला लिंबूचा रस पिळून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा स्टर करत आहोत. आपण परत एकदा हलवून घ्यायचं आहे. आता इथे आपण ॲड करणार आपली बॉईल केलेली डाळ. छान अशी मस्तपैकी आपली डाळ आता आपण पूर्णपणे त्याच्यात मिक्स करणार आहोत. संपूर्ण डाळ आपण त्याच्यात ओतलेली आहे. तुम्ही पाहू शकता डाळ परफेक्ट त्याच्यात आपण टाकलेली आहे. आता पूर्णपणे हे मिक्स करायचं. ते बघा मी स्लोली साईडहून पण घेतो आहे. होल मसाला त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. आता हे मी करतो आहे. तुम्ही असंच करा किंवा तुमच्या पद्धतीने केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण मिक्स प्रॉपरली झालंच पाहिजे. हे बघा पूर्ण अशी मी साईडहून पण घेतो आहे. तुम्ही घ्या. पूर्णमध्ये कुठे मसाला राहिला असेल परफेक्ट असा त्याचा बॅलन्स मिक्स झाला पाहिजे. त्याच्यामध्ये फ्लेवर, टेस्ट, फील, अरोमा सगळ्या गोष्टी मिक्स झाल्या पाहिजे त्याच्यात. सो तुम्ही पाहू शकता जिरे, कांदा, टोमॅटो, ऑल ओव्हर हळद वगैरे त्याच्यात परफेक्ट बॅलन्स झालेला आहे मसाल्याचा आणि डाळीमध्ये. दोघं एकजीव झालेत. आता इथे आपण हलकंसं पाणी ॲड करणार आहोत, कारण डाळ जास्त घट्ट नको आहे. आपण पाणी ॲड करू. परत एकदा ते ज्यावेळी थंड होईल ते पुन्हा डाळ ही घट्टच होते. सो आपण थोडंसं पाणी हलकंसं ॲड केलेलं आहे, जेणेकरून बॉईल पटकन येईल. आपण कसं मिक्स करतो आहे, कारण की थोडीशी एक्सेस झालेली आपली डाळ. सो आपण आता इथे टॉस वगैरे काही करू शकत नाही. सो आपण नाईसली त्याला स्टर करून घ्यायचं आहे स्पूनच्या साहाय्याने. आपण फायनली आपली डाळ आहे त्यात आपण तिचं पूर्णपणे हलवून घेतलेलं आहे, त्याच्यात मिक्स केलेलं आहे. इथे आपण आता बॉईलसाठी थोडा वेळ वेट करूया. बॉईल यायला सुरुवात झालेली आहे. इथे आपण गॅस जो आहे तो पूर्णपणे लो फ्लेमवर ठेवलेला आहे, कारण पॅनमध्ये ऑलरेडी डाळ एक्सेस झालेली आहे. सो नेहमी आपण लो फ्लेमवर गॅस करून आपण त्याला बॉईलसाठी ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा बॅलन्स झालेला आहे त्याच्यामध्ये. बॉईल छान आलेलं आहे. डाळी आपली मस्तपैकी दिसते. पुन्हा एकदा त्याला पूर्णपणे हलवून तुम्हाला दाखवू शकतो. त्याला लिक्विड फ्लॉम कसं एकदम परफेक्ट येतं आहे. पातळी आहे, थोडी घट्टही आहे, जास्तही घट्ट नाही, जास्तही पातळ नाही, परफेक्ट अगदी मीडियममध्ये झालेले आहेत. आपली डाळ ही धाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल अशी दाल फ्राय रेडी झालेली आहे. याच्यावरती तर गार्निशिंगसाठी मी फाईन चॉप कोथिंबीर जी आपण सुरीच्या साहाय्याने तिला पूर्णपणे बारीक अशी चिरली होती. आता आपण याच्यावरती गार्निश करणार आहोत. तुम्ही पाहू शकता परफेक्ट असं एकदम क्लासी लूक आलेलं त्याला. आणि येस ऑफकोर्स हेच डाळ आपण हॉटेलमध्ये किंवा धाब्यावरती जाऊन खातो. तीच डाळ सेम टेस्ट, सेम कलर, सेम फ्लेवरमध्ये आपण घरी बनवलेली आहे. तुम्ही माझ्यासोबत असं जोडत राहा. आपण दाल फ्रायच काय, आपण बऱ्याच गोष्टी आता आपण घरी करणार आहोत, ते पण धाबा स्टाईलमध्ये, रेस्टॉरंट स्टाईलमध्ये. सो एन्जॉय करा आपली घरगुती घरातली डाळ, तीच दाल फ्राय. थँक्यू.